अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामींची नित्य सेवा कशी करावी. जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत, ज्यांना स्वामी सेवेत येण्याची इच्छा आहे, परंतु स्वामींची सेवा नेमकी कुठून सुरुवात करू, म्हणजे कोणती सेवा मी करू आणि स्वामी सेवेत मी कशी येऊ, स्वामींची सुरुवातीला मी कोणती सेवा करू हे त्यांना समजत नाही, किंवा स्वामींच्या नित्य सेवेत कोणकोणती सेवा करावी, कोणकोणती सेवा करणं आवश्यक आहे, त्याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत. मी स्वामींची कोणती नित्य सेवा करते हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, तुम्ही जर नवीन स्वामी सेवेकरी असाल, तुम्हाला स्वामी सेवेत येण्याची इच्छा आहे, परंतु स्वामी सेवा कशी करावी ते तुम्हाला समजत नाहीये, तर बघा, सुरुवातीला तुम्हाला स्वामींची सेवा करताना फक्त तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बघा, स्वामींच्या नित्यसेवेत स्वामी चरित्र सारामृताचे रोजचे 3 अध्याय तुम्हाला वाचायचे असतात. या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत, 1 ते 21 अध्याय. 21 अध्यायामधले तुम्हाला रोजचे 3-3 अध्याय वाचायचे असतात. म्हणजे तुम्ही जर रोज 3-3 अध्याय वाचले, म्हणजे आज 1, 2, 3, उद्या 4, 5, 6, परवा 7, 8, 9 अशा रीतीने तुम्हाला ते 21 अध्याय वाचायचे असतात. जर 7 दिवसात तुमचा तो ग्रंथ संपूर्ण वाचून होऊन जातो, म्हणजे तुमचं एक पारायण होतं. आणि तुम्हाला रोजच्या नित्यसेवेमध्ये स्वामींच्या 11 माळी करायच्या असतात. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचे तुम्हाला 11 माळी रोज जपायच्या असतात. पण बघा, बऱ्याच जणांना स्वामींची नित्यसेवा करायला, एवढ्या 11 माळी करायला, 3 अध्याय वाचायला वेळ मिळत नाही. मग त्यांनी काय करावं? बघा, तुम्ही नवीन स्वामी सेवेकरी आहात, मला माहीत आहे की प्रत्येकाला, तुम्ही जर नवीन असाल, प्रत्येकाला खूप टेन्शन येतं असं की एवढी सेवा आपल्याकडनं होणार आहे का. आणि बरेच जण या भीतीमुळे स्वामी सेवेत येत नाही. त्यांना असं वाटतं की नाही, खूप कठीण आहे, खूप कडक नियम आहेत, आपल्याकडनं काही चुकलं तर. आणि या भीतीमुळे असे बरेच भक्त असे आहेत की जे स्वामी सेवेत येण्याला घाबरत आहेत. तर तुम्ही अजिबात घाबरू नका. मला तुम्हाला कळकळीची विनंती, स्वामी आपले मायबाप आहेत, आपले गुरु आहेत. ते आपल्या भक्तांचं काही वाईट करणार नाही. तुम्ही जी काही भोळी भाबडी सेवा कराल ती स्वामी स्वीकारणारच आहेत. त्यामुळे कोणतीही भीती मनात न बाळगता, कोणतीही शंका मनात न घेता तुम्ही स्वामी सेवेला सुरुवात तर करा. तर बघा, तुमच्या जवळपास कोणतेही स्वामींचं केंद्र असेल, मठ असेल, मंदिर असेल, ते तुम्ही शोधा. तिथून तुम्हाला हा स्वामी चरित्र सारामृताचा हा ग्रंथ तुम्हाला आणायचा आहे. हा ग्रंथ अगदी 42 रुपयांना तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये मिळून जाईल. याच्यामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत आणि 1 ते 21 अध्यायामधले तुम्हाला रोजचे 3 अध्याय वाचायचे असतात. रोजचे 3 अध्याय का वाचायचे असतात ते पण मी तुम्हाला सांगते. आपला भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ यासाठी आपल्याला हे रोजचे 3 अध्याय वाचायचे असतात. आता बघा, तुम्ही जॉब करत आहात, तुम्हाला एवढा वेळ मिळणार नाही की रोजचे मी 3 अध्याय वाचू शकेल. तर तुम्ही रोजचा 1 अध्याय जरी वाचला तरी चालणार आहे. 21 दिवसात तुमचे 21 अध्याय वाचून होतील, म्हणजे 21 दिवसात तुमचा हा ग्रंथ पूर्ण वाचून होईल. तुम्ही जर रोजचे 3 अध्याय वाचले तर तुमचा 7 दिवसात हा ग्रंथ वाचून होईल. मला दाखवायचं आहे की तुम्हाला जसं टेन्शन येत असेल ना की 3 अध्याय रोजचे वाचायचे आहेत, किती वेळ लागेल, तर बघा, अगदी 10 ते 15 मिनिटं तुम्हाला या सेवेसाठी लागणार आहेत. रोजचे 3 अध्याय वाचायला तेवढेही लागणार नाही. जेव्हा तुम्ही या ग्रंथाचं रोज पठण करा ना, रोजचे 3 अध्याय वाचाल, तुम्हाला ते वाचून पाठ होईल आणि 10 मिनिटांच्या वरती तुम्हाला हे 3 अध्याय वाचायला वेळ लागणार नाही. बघा, हा यातला पहिला अध्याय आहे. स्वामी चरित्र सारामृतातला हा पहिला अध्याय. तर बघा, पहिला अध्याय इथे सुरू होतो तर इथे संपतो. त्यानंतर दुसरा अध्याय सुरू होतो, दुसरा अध्याय इथे सुरू होतो तर इथे संपतो. त्यानंतर तिसरा अध्याय इथे सुरू होतो तर इथे संपतो. बघा, म्हणजे अगदी 1-1, 2-2 पानांचेच फक्त अध्याय आहेत.
अतिशय छोटे छोटे अध्याय आहेत. हा ग्रंथ जरी छोटा वाटत असला तरी आयुष्याचं सोनं करणारा हा ग्रंथ आहे. ज्याच्या हातात हा ग्रंथ पडला त्याच्या आयुष्याचं सोनं झालंच म्हणून समजा. असा एकही भक्त नाही की जो स्वामी सेवा करत आहे, स्वामींच्या सेवेत आलेला आहे आणि त्याला कोणताही मार्ग स्वामींनी दाखवला नाही किंवा त्याच्या आयुष्याचं सोनं स्वामींनी केलं नाही. असा एकही भक्त नाही की ज्याला मार्ग मिळाला नाही. तुम्ही फक्त एकदा स्वामी सेवेत येऊन बघा. तुम्हाला स्वामी सेवेची गोडी कशी लागेल ना हे तुम्हालाही समजणार नाही. तुम्हाला रोज असं वाटेल मी स्वामींची कोणती सेवा करून कोणती नाही. ज्या दिवशी स्वामींची सेवा केली नाही त्या दिवशी तुम्हाला करमणार नाही, चुकल्यासारखं वाटेल. हा शब्द मी तुम्हाला देते. फक्त तुम्ही एकदा स्वामी सेवेत येऊन बघा. आता बघा, तुम्हाला रोजचे 3 अध्याय वाचायचे असतात आणि रोज 11 माळी जप करायचा असतो. तुम्ही जॉब करत असाल तर तुम्हाला वाटत असेल 11 माळी जप करायला बघा 20 मिनिटं लागतात. तुम्हाला तेवढा वेळ नसेल तर तुम्ही रोजची स्वामींची 11 माळी जप करणार ना, तुम्ही 11 माळी फास्ट करणार. म्हणजे काही जण तर इतके फास्ट माळी करतात की त्यांच्या तोंडातून नीट उच्चार सुद्धा होत नाहीत की श्री स्वामी समर्थ. तर तशा माळी करण्याला काही अर्थ नाहीये. करायची ना सेवा तर एकदम मनापासून शांत चित्ताने करावी, जी स्वामींच्या चरणाशी लीन झाली पाहिजे. स्वामींनी आपली सेवा स्वीकारलीच पाहिजे या भावनेने आपल्याला ही सेवा करायची आहे. तर तुम्हाला रोजच्या 11 माळी जप करायला वेळ नसेल तर तुम्ही स्वामींची 1 माळ घ्या, पण ती अशी घ्या की ती माळ स्वामींच्या अगदी चरणांजवळ पोहोचलीच पाहिजे. स्वामींनी आपली सेवा स्वीकारलीच पाहिजे. अगदी मनापासून ती माळ तुम्हाला घ्यायची आहे. बघा, आता स्वामींचा जप करायला माळीचीच आवश्यकता नाही. तुम्ही जरी नवीन स्वामी सेविक असाल, तुमच्याकडे जपमाळ नसेल, तुम्हाला जर वाटत असेल ताई माझ्याकडे जपमाळ नाहीये तर मी स्वामींचा जप कसा करू, तर जपमाळ तुमच्याकडे नसेल तरी सुद्धा तुम्ही स्वामींचा जप करू शकता. स्वामींचा जप फक्त तुम्ही जपमाळेवरच करायचा असा काही नियम नाहीये. तुम्ही स्वामींचा जप कधीही करू शकता. तुम्ही एखादं काम करत आहात, घरातलं महिला, तुम्ही भांडी घासत आहात, धुणं धुवत आहात, स्वयंपाक करत आहात, तुम्ही कोणतंही काम करत आहात तरी तुम्ही स्वामींचा जप करू शकता, स्वामींचं नामस्मरण करू शकता. जेणेकरून तुमच्या दिवसभरात 11 पेक्षाही जास्त माळी होऊन जातील आणि तुम्हाला समजणार सुद्धा नाही. तुम्ही जर जॉब किंवा नोकरी करत असाल तर तुम्ही प्रवासात स्वामींचं नामस्मरण करा, तेव्हा सुद्धा तुमच्या 11 पेक्षा जास्त माळी होऊन जातील. तुम्ही कोणत्याही कामाच्या ठिकाणी असाल तरी तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायला जमत असेल तर नक्की करा. त्या कामात तुम्हाला यश येईल आणि बघा, तुमच्या स्वामींचं नामस्मरण तुमच्याकडनं घडेल. आणि ही खूप मोठी सेवा आहे स्वामींची की स्वामींचं नामस्मरण करणं. तुम्हाला कोणतीही सेवा करायला जमलं नाही ना तर फक्त स्वामींचं नामस्मरण करा. स्वामींच्या नामस्मरणातच खूप मोठी ताकद आहे. आता बघा, तुम्हाला समजलं असेल की स्वामींच्या सारामृताचे तुम्हाला रोजचा 1 अध्याय म्हणजे रोजचे 3 अध्याय वाचायचे आहेत आणि 11 माळी जप करायचा असतो. ज्यांना जमत नाही त्यांनी या ग्रंथाचा 1 अध्याय आणि रोज 1 माळ करायची आहे सुरुवातीला. त्यानंतर हळूहळू तुम्हाला स्वतःला जाणवेल की नाही, ही सेवा करायला मला काही वेळ लागत नाही. तुम्ही स्वतःहून तुमची सेवा वाढवाल. तर आता बघा, स्वामींच्या सेवेत आल्यावर तुम्हाला ही सेवा सुरुवातीला करायची असते. त्यानंतर बघा, तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा असतो. तारक मंत्र तुम्हाला जर 3, 5, 7 किंवा 11 वेळेस म्हणणं शक्य असेल तर नक्की म्हणा. तेवढ्या वेळेस म्हणणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही किमान दिवसातून एकदा तरी तारक मंत्र म्हणा. तारक मंत्र म्हणायला 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही. तारक मंत्रामध्ये सुद्धा स्वामींच्या खूप मोठी ताकद आहे. तारक मंत्र तीर्थाने खूप मोठे आजार सुद्धा बरे झालेले आहेत. एवढी ताकद तारक मंत्रामध्ये आहे. रोज तारक मंत्र म्हणताना तुम्ही कितीही वेळेस म्हणत असाल तर 1 ग्लास घेऊन बसायचं, ग्लासामध्ये पाणी किंवा तांब्यामध्ये पाणी घेऊन बसायचं, त्या पाण्यावर हात ठेवून तारक मंत्र म्हणायचा आणि अगरबत्ती लावून द्यायची आहे. तारक मंत्र म्हणताना त्या अगरबत्तीची जी काही रक्षा पडेल ती रक्षा चिमूटभर त्या पाण्यात टाकायची आहे आणि ते तीर्थ सगळ्यांनी घरातल्यांनी घ्यायचं आहे. जेणेकरून स्वामींचं एक सुरक्षा कवच तुमच्या भोवती राहील आणि तुमचं प्रत्येक संकटातून स्वामी नक्की रक्षण करतील. तुम्हाला काही आजार असतील ते सुद्धा तुमचे बरे होण्यास मदत होईल. तर अशा रीतीने तुम्हाला स्वामींची नित्यसेवा करायची आहे. तसं तर स्वामींची नित्यसेवेत बरेच अशा स्तोत्र मंत्र आहेत जे तुम्हाला रोजच्या नित्यसेवेत वाचायचे असतात. पण जर मी तुम्हाला आत्ता सांगितले तर तुम्हाला खूप टेन्शन येईल आणि तुम्ही स्वामी सेवा कदाचित सुरू करायला उशीर पण कराल. पण बघा, स्वामींच्या नित्यसेवेत आल्यावर तुम्हाला फक्त सारामृत ग्रंथ, जपमाळ म्हणजे स्वामींचं नामस्मरण करायचं असतं आणि तारक मंत्र म्हणायचा असतो. या सेवाच खूप प्रभावशाली आहेत
बाकीचे जे काही स्तोत्र मंत्र आहेत ते मी तुम्हाला हळूहळू सांगेलच. कोणत्या स्तोत्राने किंवा कोणत्या मंत्राने तुम्हाला काय लाभ होतो हे पण मी तुम्हाला सांगेल. आता बघा, मी स्वामींची कोणती नित्यसेवा करते. तर मी स्वामींची रोज श्री स्वामी समर्थ या माळेचा जप करत असते. त्यानंतर 99 मंत्र जो ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा आपल्या कुलदेवीचा मंत्र आहे. तुम्हाला जर याची माळ करायला जमली तर नक्की करा, कारण आपल्या स्वामींनी सुद्धा सांगितलं आहे की आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे. आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी येतात त्या आपल्या अडचणी बघा, आपण कुलदेवीला दर्शनाला जात नाही किंवा कुलदेवीची सेवा आपल्याकडनं घडत नाही, म्हणून आपल्या आयुष्यात बऱ्याच अडचणी येत असतात. म्हणून रोज किमान 11 वेळेस तरी ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा जप करा, आपल्या कुलदेवीचं स्मरण करा. त्यानंतर बघा, स्वामी समर्थ अष्टक म्हणत असते, तारक मंत्र म्हणत असते, स्वामींचे 3 अध्याय, गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय मी रोज म्हणत असते, काळभैरव अष्टक म्हणत असते. त्या सेवा जे काही स्तोत्र मंत्र आहेत ना, मी ते किमान एकदा तरी म्हणण्याचा प्रयत्न नक्कीच करते. त्यानंतर बघा, मी श्रीसूक्त म्हणत असते, ज्यावर मी कालच तुमच्यासोबत व्हिडिओ केलेला आहे. श्रीसूक्त सुद्धा मी रोज पठण करत असते, रामरक्षा पठण करत असते, हनुमान चालीसा पठण करत असते, सिद्धमंगल स्तोत्र मी पठण करत असते. त्यानंतर सिद्धकुंजिका स्तोत्र सुद्धा मी पठण करत असते. म्हणजे या सेवा आहेत त्या मी रोज पठण करत असते. या सेवेला मला किमान 1 ते सव्वा तास लागतो. मी तेवढा वेळ काढू शकते म्हणून मी या सेवा करते. तुम्हाला तेवढा वेळ काढणं शक्य नसेल असं अजिबात नाही की मी त्या सेवा करते म्हणजे तुम्ही पण केल्याच पाहिजे, असं अजिबात नाही. तुम्ही नवीन स्वामी सेवेकरी आहात, तुम्ही फक्त या ज्या मी तुम्हाला 3 सेवा सांगितल्या, स्वामीच्या सारामचे रोजचे 3 अध्याय, नंतर स्वामींचे नामस्मरण आणि तारक मंत्र, या सेवा तुम्ही करायला सुरुवात करा. बाकीच्या सेवा ज्या आहेत त्या तुम्हाला जर वाटलं तुम्ही तुमच्या नित्यसेवेत ॲड करू शकता. बघा, ज्या काही सेवा मी करते ना, मी स्वतः ज्या करते त्या खरंच खूप प्रभावी सेवा आहेत. त्या सेवांनी खरंच कधीही आर्थिक टंचाई मला जाणवत नाही. कितीही म्हणजे काही अडचणी आल्या तरी त्याचं कितीही संकटे आली तरी महाराज मला त्यातून अलगद बाहेर काढतात. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे महाराज मला सतत मार्ग दाखवत असतात. या ज्या काही सेवा आहेत ज्या मी करते त्या तुम्ही केल्याच पाहिजे असं नाही आहे, पण बघा, या ज्या काही सेवा आहेत त्या सगळ्या प्रभावी आहेत आणि प्रत्येक स्तोत्रामागे, प्रत्येक मंत्रामागे एक विशिष्ट अशी कारणं आहेत. म्हणजे कोणत्या कारणासाठी कोणतं स्तोत्र म्हणावं. जसे की लक्ष्मी प्राप्तीसाठी मी तुम्हाला काल सांगितलं की श्रीसूक्त आपण रोज पठण केलंच पाहिजे. तसंच या सेवा ज्या आहेत त्या मी रोज पठण करत असते. तुम्ही सुद्धा नक्की करा. स्वामी सेवेत तुम्ही येऊन बघा, स्वामींची गोडी तुम्हाला आपोआपच लागेल. ही जी सेवा होती याची बरेच भक्त असे आहेत की स्वामींच्या सेवेत यायला ते घाबरत आहेत. त्यांना असं वाटतं की स्वामीची सेवा खूप कडक असते, आपल्याकडनं नियम पाळणं शक्य झालं नाही तर. असं अजिबात नाही आहे. बघा, स्वामी आपले मायबाप आहेत, गुरु आहेत, ते आपल्या भक्ताचं कधीही काही वाईट करणार नाही. तुमची जी काही भोळी बाबडी सेवा आहे ती स्वामी स्वीकारतीलच. लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा स्वतः स्वामी सेवेत याल तेव्हा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल. जर तुम्ही मांसाहार करत असाल तरी तुम्ही स्वामी सेवेत येऊ शकता. फक्त ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार त्या दिवशी स्वामी सेवा कोणतीच करू नका. बाकीच्या दिवशी तुम्ही स्वामी सेवा करू शकता. आणि कोणतेही असे कडक नियम नाही आहेत. स्वामी आपले आई बाप आहेत, त्याच्यामुळे घाबरायचं कारण नाही आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की ताईंनी या सेवेवर व्हिडिओ बनवावा, तुम्हाला कोणती माहिती पाहिजे असेल किंवा कोणत्याही सेवेवर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की ताई तुम्ही या सेवेवर व्हिडिओ बनवा. मी नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यापर्यंत ती सेवा पोहोचवेल. तर चला, ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामीचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.